राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हल्ल्यामध्ये जे जखमी झालेले आहेत विजयकुमार घाडगे पाटील ते उपचार घेत आहेत। त्यांना भेटण्यासाठी चळवळीतले विविध पक्षातले संघटनेतले नेते जे आहेत ते पोहोचत आहेत। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष जे आहेत सचिन खरात ते देखील आवर्जून लातूरला आलेले आहेत। काय भूमिका आहे तुमच्या पक्षाची? आता तुम्ही विजयकुमार घाडगे पाटील यांच्याशी चर्चा झाली तुमची, कसं पाहता या घटनेला? मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुलेशाह आंबेडकर, आल्याबाई होळकर यांच्या विचाराचे आणि यांचे राज्य आहे। तरी सुद्धा राज्यामध्ये अशा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जे फुलेशाह आंबेडकर विचाराची चळवळ पुढे नेण्याचं काम करत आहेत त्या विचाराच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सरकारमध्ये होताना दिसत आहे। ही बाब अत्यंत धक्कादायक बाब आहे। याचा निषेध जेवढा करेल तेवढा कमी आहे। जर पाहिलं तर अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणजी गायकवाड यांना त्यांचा हल्ला एक प्रकारे मारण्याचा कट होता आणि मारण्याचा हल्ला हा फार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे। त्यांचा जीव गेला असता। त्यानंतर लगेच विधिमंडळामध्ये गोपीचंद पडळकर हे बिना पासेसचे कार्यकर्ते आतमध्ये घेऊन जातात आणि त्या एका व्हिडिओमध्ये दिसतंय की नंतर ते कार्यकर्ते जाऊन मारहाण करतात एका व्यक्तीला आणि त्याच व्यक्तीला नंतर अटक झाली। ही सुद्धा बातमी मीडियामध्ये आलेली आहे। नंतरच्या काळामध्ये आजच 2 दिवसापूर्वी छावाचे जे अध्यक्ष आहेत विजय घाडगे यांना निवेदन दिले त्यांनी की माणिक कोकाटेंनी जे रम्मी खेळले दिसते सोशल मीडियाच्या माध्यमातून ते रम्मी खेळताना दिसतात म्हणून त्यांनी मागणी केली की त्यांचा राजीनामा झाला पाहिजे। परंतु आज तागायत त्यांचा राजीनामा झाला नाही। उलट त्या दिवशी निवेदन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली। मारहाण नुसती नाही तर जीव गेला असता। आज त्यांची मी भेट घेतली विजय घाडगेंची, त्यामध्ये स्पष्ट ते म्हणत आहेत की त्यांच्या छातीत दुखतंय, त्यांच्या पाठीत जोरदार मारहाण झाली, त्यांच्या डोळ्याला दिसत नाही अशी सिच्युएशन आलेली आहे। म्हणजे एक प्रकारे खुनी हल्ला आहे ना हा। त्यामुळे मी मागणी करतोय की सूरज चव्हाण आणि त्यांचे जे कार्यकर्ते काही 10, 9, 11 कार्यकर्ते आहेत असं म्हणतात सर्वजण, तातडीने सर्व कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे। नुसती अटक नाही तर त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। परंतु आज जर राज्यामध्ये जर पाहिलं तर कुठली तरी शक्ती आहे आज भारतीय जनता पार्टी सरकार सत्तेत आल्यानंतर पाहिलं तर मराठा वर्सेस बौद्ध, मराठा वर्सेस मुस्लिम, मराठा वर्सेस ओबीसी, आदिवासी ही भांडणं लावण्याचं काम चालू आहे। परंतु त्यांना मी सांगू इच्छितो आम्ही सर्वजण बहुजन समाज एक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरतो। आज बहुजन समाजांनी मुलांनी शिक्षण घेतलेलं आहे। नक्की विचाराचा विरोधक कोण आहे हे समजतंय ना। जे राज्यामध्ये घडते ते अत्यंत चुकीची बाब आहे। राज्यामध्ये जर पाहिलं तर लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर, सदावर्ते हे तिघही हे RSSचे हस्तक आहेत। हे RSSचं पिल्लू आहेत तिघजण। जर पाहिलं ते RSSचे गप्पा मारतात। हे गोळवळकर हेडगेवारांचा विचार मानतात। हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुलेशाह आंबेडकर यांचा विचार मानत नाहीत। स्पष्टपणे माझं आव्हान यांना की हे तिघं पण RSSचे पिल्लू आहेत। हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात। आज अजित पवारांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं सूरज चव्हाण जे आहेत ते पुन्हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेले दिसत आहेत। त्यांच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत आणि 11 पैकी फक्त 2 लोकांना अटक झालेली आहे विजय घाडगे पाटलांवर जो हल्ला झाला त्यामध्ये। आदरणीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। आदरणीय अजितदादा पवारांनी कालच लगेच ट्विट करून त्यांनी ॲक्शन घेतली। त्यांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। आज त्यांचा वाढदिवस आहे। आपल्या माध्यमातून मी राज्याचे उपमुख्यमंत्री जे फुलेशाह आंबेडकर विचारावर चालतात असं ते म्हणतात आणि त्यांच्या कृतीने दिसतं, कारण त्यांनी काल लगेच त्यांना सूरज चव्हाण यांना निलंबित केलं, पक्षातून काढून टाकलं आणि राजीनामा घेतला। तर त्यांना मी आज आदरणीय अजितदादांना वाढदिवसानिमित्त आमच्या पक्षातर्फे फुलेशाह आंबेडकर चळवळीतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। पण मी त्यांना मागणी करतो की आदरणीय दादा, हे जी मारहाण झाली विजय घाडगेंना, ह्यांचा जीव गेला असता। आदरणीय दादा, आम्ही तुम्हाला मागणी करत आहे की तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात की समाजाला बहुजन चळवळीतल्या कार्यकर्त्याला मारणे हे अत्यंत निंदनीय बाब आहे। त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांना तत्काळ आजच्या आज अटक झाली पाहिजे आणि 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण म्हणजे खुनाचा हल्ला एक प्रकारे, त्यामुळे 307चाच गुन्हा दाखल झाला पाहिजे। अजून पुढे जाऊन आम्ही मागणी करतोय आदरणीय दादा, राज्याचे आपण उपमुख्यमंत्री आहात। माणिक कोकाटे साहेब हे रम्मी खेळताना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहेत। आज त्यांनी नकार दिलेला आहे, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, प्रश्न नाही। पण माणिक कोकाटे साहेबांना मी सांगू इच्छितो की राज्य पाहत आहे की तुम्ही कोणती स्टेटमेंट केली आहे। वसाडगावचा पाटीलचे तुम्ही खात्याचे मंत्री आहात, तुम्हीच म्हणाले ना, आम्ही नाही म्हणत। माननीय मुख्यमंत्री म्हणतात काल की हे जे वक्तव्य जे रम्मी खेळतात ते माननीय मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी वक्तव्य केले की हे वर्तन चुकीचं आहे, भूषणावं नाही आहे वर्तन। मुख्यमंत्री साहेब बोलतात आणि मुख्यमंत्री साहेबांनाच माणिक कोकाटे साहेब म्हणतात
की त्यांनी मीडियावर बातमी बघून माझ्याविषयी बोलले असतील. माननीय मुख्यमंत्री साहेब, मी आपणास मागणी करतोय की तुमच्याच मंत्रिमंडळातील मंत्री तुमच्याबद्दल कसे बोलतात पहा. आम्ही विनंती करतोय की माणिक कोकाटे यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, राजीनामा नाही, हकालपट्टी करण्यात यावी. कारण शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा नव्हे तर भारताचा नव्हे तर जगाला जपतो, जगाला जेवण देतो, अन्न देतो, अन्नदाता आहे. आणि शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हमीबाबद्दल अशी वक्तव्य करताय, वेगळी वक्तव्य करताय. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेब तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा, ही मागणी आम्ही आपणास करत आहोत. कॅमेरामन हर्षलसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.